मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमुक चॅनलवर. मेष राशी, जून 2026 मध्ये नेमकं काय बदलू शकतं? या महिन्यात आपण पाहणार आहोत करिअर आणि पैशांमध्ये कोणती नवी दिशा मिळू शकते, रिलेशनशिप आणि वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टी सुधारू शकतात, आरोग्य आणि मानसिक तणावाबद्दल कोणती काळजी घ्यावी लागेल, आणि गुरु, मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात कोणती क्लॅरिटी येऊ शकते. कारण काही वेळा आयुष्यात मोठे बदल अचानक आवाज करून येत नाहीत, ते शांतपणे सुरू होतात. आणि मेष राशीसाठी जून 2026 असाच एक टर्निंग फेज ठरू शकतो. मेष राशी, तुमच्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, म्हणूनच तुम्ही नॅचरली ॲक्शन ओरिएंटेड आणि पुढे जाणारे असता. पण गेल्या काही महिन्यात शनीचा दबाव काही वेळा मानसिक थकवा आणि फ्रस्ट्रेशन देत होता. आता 2 जूनपासून गुरुग्रह कर्क राशीत उच्चस्थ होत आहेत आणि गुरूंचा हा प्रभाव तुमच्या मानसिक स्थैर्य, घरगुती वातावरण आणि डिसिजन मेकिंगवर सकारात्मक परिणाम करू शकतो. म्हणजेच जून 2026 हा महिना फक्त घटना घेऊन येणार नाही, तर काही गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. आरोग्य आणि मानसिक ऊर्जा. महिन्याच्या सुरुवातीला मंगळाचा प्रभाव एनर्जी वाढवू शकतो. काम करण्याची इच्छा असेल, नवीन गोष्टी सुरू करण्याचीही, पण त्याचवेळी शनीचा प्रभाव मानसिक थकवा देऊ शकतो. रात्री शांत बसल्यावर इतकं करूनही गोष्टी सेटल का होत नाहीत, हा विचार काही मेष राशींच्या मनात वारंवार येऊ शकतो. विशेषतः 20 जूनपूर्वी झोप कमी होणं, पोटाशी संबंधित त्रास, लवकर चिडचिड होणं किंवा शरीर पटकन थकणं हे जाणवू शकतं. हे मोठं संकट नाही, पण शरीर तुम्हाला स्पीड कमी करण्याचा संकेत देत असेल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला दिसतो. विशेषतः मंगळ आणि गुरुचा कंबाईंड प्रभाव कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट वाढवू शकतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, सरकारी परीक्षा किंवा करिअर स्विचबद्दल विचार करणाऱ्यांसाठी 15 जून नंतर कॉन्फिडन्स वाढू शकतो. हा महिना प्लॅनिंगपेक्षा एक्झिक्युशनसाठी जास्त चांगला आहे. प्रेम आणि इमोशनल कनेक्शन. प्रेमाच्या बाबतीत जून महिना सेन्सिटिव्ह आहे, पण मिनिंगफुल देखील आहे. केतूचा प्रभाव काही वेळा इमोशनल रिकामेपणा देऊ शकतो. सगळं ठीक असूनही मनात काहीतरी कमी आहे असं वाटू शकतं. विशेषतः 10 जून ते 24 जून दरम्यान छोट्या गोष्टींचा जास्त विचार होऊ शकतो, म्हणून अझम्पशन्सपेक्षा कम्युनिकेशनवर जास्त महत्त्व देणं गरजेचं असेल. वैवाहिक जीवन. 8 जून नंतर गुरुचा प्रभाव वैवाहिक जीवनात स्टेबिलिटी आणण्याचा प्रयत्न करू शकतो. जीवनसाथीशी संवाद वाढू शकतो. घरातलं वातावरण थोडं हलकं वाटू शकतं, पण इगो बेस्ड आर्ग्युमेंट्स टाळणं खूप गरजेचं असेल. करिअर आणि पैसा. मेष राशीसाठी 2 जून 2026 सर्वात मजबूत भाग म्हणजे करिअर क्लॅरिटी. गुरुग्रहाचा प्रभाव करिअर डिरेक्शनबद्दल क्लॅरिटी देऊ शकतो, तर मंगळाचा प्रभाव ॲक्शन घेण्याची हिंमत वाढवू शकतो. 2 जून नंतर नवीन संधी, इंटरव्ह्यू कॉल्स, रिकग्निशन किंवा वर्कप्लेसमध्ये पॉझिटिव्ह बदल दिसू शकतात. विशेषतः टेक्नॉलॉजी, AI, डिजिटल वर्क किंवा ऑनलाईन बिझनेस क्षेत्रात प्रोग्रेस जाणवू शकते. व्यवसाय. व्यवसाय करणाऱ्या मेष राशींसाठी 20 जून नंतर गती वाढू शकते. मंगळाचा प्रभाव एक्सपान्शनची इच्छा वाढवू शकतो, पण इम्पल्सिव्ह इन्व्हेस्टमेंट पुढे प्रेशर देऊ शकते. त्यामुळेच रिटर्न प्लॅनिंग आणि एक्सपेन्सेस ट्रॅकिंगवर लक्ष द्या. अंतिम संदेश. मेष राशी, जून 2026 तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण गुरु आणि मंगळाचा हा काळ तुम्हाला क्लॅरिटी, मेंटल स्टेबिलिटी आणि योग्य दिशा देऊ शकतो. कधीकधी आयुष्यातले मोठे बदल शांतपणे सुरू होतात. जर या काळात तुम्हालाही असा अनुभव आला तर कॉमेंटमध्ये जरूर सांगा. दिवसभरात एखादा अनुभव आला आणि जर ह्या भविष्याची आठवण झाली
तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूयात अमोघ चॅनल. धन्यवाद.